प्रश्न क्रमांक पहिला आहे, मुखवाटे मुखावाटे स्पष्टपणे उच्चारले जाणारे ध्वनी म्हणजे वर्ण. अशा प्रकारची वर्णाची व्याख्या कुणी केली आहे? तर मित्रांनो, पर्याय क्रमांक अ आहे सबनीस, ब तरखडकर, क दामले आणि ड चिपळूणकर. तर मित्रांनो, 4 पर्यायापैकी योग्य पर्याय होता. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क दामले. मुखावाटे स्पष्टपणे उच्चारले जाणारे ध्वनी म्हणजे वर्ण. अशा प्रकारची वर्णाची व्याख्या कोणी केली आहे? तर दामले यांनी केलेली आहे. पर्याय क्रमांक क याचे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, दंत्य वर्ण ओळखा. तर दंत्य वर्ण ओळखायचा आहे दिलेल्या पर्यायामधून. तर पर्याय क्रमांक अ ढ, पर्याय क्रमांक ब फ, पर्याय क्रमांक क आहे ळ आणि पर्याय क्रमांक ड आहे ह. तर या 4 पर्यायापैकी दंत्य वर्ण कोणता आहे ते आपल्याला इथे ओळखायचं आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क ल. तर ल हा दंत्यवर्ण आहे. पुढचा प्रश्न पाहूया, खालीलपैकी विवृत्त संधी नसणारा पर्याय ओळखा. तर पर्याय क्रमांक अ गुरुपदेश, ब रावण, क सिंदूरमी आणि ड आहे आजादी. तर विवृत्ती संधी नसणारा पर्याय कोणता ते इथे ओळखायचं आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड आजादी. पुढचा प्रश्न, हेत्वाभास शब्दाचा संधी विग्रह ओळखा. तर पर्याय क्रमांक अ आहे हेत अधिक वाभास, पर्याय क्रमांक ब आहे हेत्व अधिक आभास, पर्याय क्रमांक क आहे हेतू अधिक आभास आणि पर्याय क्रमांक ड आहे हेतू अधिक आभास. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड हेतू अधिक आभास. तर लक्षात ठेवा, हेतू अधिक आभास हा पर्याय क्रमांक ड हा हेत्वाभास या शब्दाचा संधी विग्रह आहे. पुढील प्रश्न पाहूया, नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न. तर अधोरेखित शब्दाची जात कोणती? तर मित्रांनो, नकटीच्या या शब्दाची अधोरेखित जात कोणची आहे ती आपल्याला इथे ओळखायची आहे. तर पर्याय क्रमांक पाहूया, पर्याय क्रमांक अ आहे विशेषण, ब क्रियापद, क सर्वनाम आणि ड नाम. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड सर्वनाम. पुढील प्रश्न पाहूया, कुत्रा या पुल्लिंगी नामाचे अनेक वचनी सांगा. तर मित्रांनो, कुत्रा या पुल्लिंगी नामाचं अनेक वचन सांगायचं आहे. तर दिलेले पर्याय पाहूया, पर्याय क्रमांक अ आहे कुत्रे, ब आहे कुत्री, क कुत्र आणि ड यापैकी नाही. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ कुत्रे. तर लक्षात ठेवा, कुत्रा या पुल्लिंगी नामाचं अनेक वचन कोणतं आहे? तर कुत्रे. पर्याय क्रमांक अ याचे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया, कुंभार शब्दाचे स्त्रीलिंगी रूप खालीलपैकी कोणते आहे? तर पर्याय क्रमांक पाहूया, पर्याय क्रमांक अ आहे दात्री, ब कुंभारीन, क धनवती आणि ड आहे कुंभारी. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब कुंभारीन. तर कुंभार या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप कोणतं आहे? तर कुंभारीन. पर्याय क्रमांक ब. पुढचा प्रश्न, सप्तमी विभक्तीचे
एकवचनामधील प्रत्यय कोणते आहेत? तर सप्तमी या विभक्तीचे एकवचनामधील प्रत्यय ओळखायचे आहेत. तर पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक अ आहे ने, ए, शी. पर्याय क्रमांक ब चा, ची, चे. पर्याय क्रमांक क आहे त, इ, आ. आणि पर्याय क्रमांक ड आहे चे, ना, स. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, त, इ, आ. तर लक्षात ठेवा, सप्तमी या विभक्तीचे एकवचनामधील प्रत्यय कोणते आहेत? तर त, इ, आ. पुढचा प्रश्न पाहूया. परीक्षा हे अभ्यासाचे एक मूल्यमापन आहे. तर वरील सर्वनामाचा प्रकार ओळखा. परीक्षा हे अभ्यासाचे एक मूल्यमापन आहे. तर पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक अ आहे सामान्य सर्वनाम, ब दर्शक सर्वनाम, क संबंधी सर्वनाम आणि ड पुरुषवाचक सर्वनाम. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब दर्शक सर्वनाम. पुढचा प्रश्न. रामला भाजी फार आवडते. तर वरील वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. तर पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक अ आहे नामसाधित विशेषण, ब धातुसाधित विशेषण, क गुणविशेषण आणि ड सार्वनामिक विशेषण. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ नामसाधित विशेषण. तर रामला फळभाजी फार आवडते या वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता आहे? तर नामसाधित विशेषण. पुढचा प्रश्न. सुनील उद्या पुण्याला जाईल. क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर पर्याय क्रमांक अ आहे सकर्मक क्रियापद, ब द्विकर्मक क्रियापद, क उपयविध क्रियापद आणि ड आहे अकर्मक क्रियापद. तर जाईल या क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड अकर्मक क्रियापद. पुढील प्रश्न. त्यांनी कुऱ्हाडीने बागेतील झाड पाडले. तर क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर पर्याय क्रमांक अ आहे शक्य क्रियापद, ब भावकर्तृक क्रियापद, क प्रयोजक क्रियापद आणि ड अनियमित क्रियापद. त्यांनी कुऱ्हाडीने बागेतील झाड पाडले. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क प्रायोजक क्रियापद. पुढचा प्रश्न पाहूया. परमेश्वर सर्वत्र असतो शब्दाची जात ओळखा. तर सर्वत्र या शब्दाची जात ओळखायची आहे. तर पर्याय क्रमांक अ आहे नाम, ब आहे सर्वनाम, क आहे अव्यय आणि ड आहे क्रियाविशेषण अव्यय. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड क्रियाविशेषण अव्यय. सर्वत्र या शब्दाची जात कोणती आहे? तर क्रियाविशेषण अव्यय. पुढचा प्रश्न पाहूया. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. तर काळ ओळखा. तर पर्याय क्रमांक अ आहे वर्तमान काळ, ब आहे भूतकाळ, क आहे भविष्यकाळ आणि ड आहे रीतिकाळ. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ वर्तमान काळ. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. कोणता काळ आहे? वर्तमान काळ. पर्याय क्रमांक अ. पुढील प्रश्न. हेतुवाचक शब्दयोगी अव्यय असलेला गट ओळखा. तर हेतुवाचक शब्दयोगी अव्यय असलेला गट ओळखायचा आहे. तर पहिला गट आहे कडे, पूर्वी, अंती आणि विषयी. दुसरा गट आहे अर्थी, पित्यर्थ, निमित्त, स्वतः. तिसरा गट आहे सुद्धा, देखील, ही, पण. आणि चौथा गट आहे पोटी, शिवाय, पाशी, निशी. तर हेतुवाचक शब्दयोगी अव्यय असलेला गट कोणता आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब अर्थी, पित्यर्थ, निमित्त आणि स्वतः.
हा हेतुवाचक शब्दयोगी अव्यय असलेला गट आहे. पुढचा प्रश्न, माझा पहिला क्रमांक आला की मी पेढे वाटेन. उभयान्वी अव्ययाचा प्रकार ओळखा. पर्याय क्रमांक अ विकल्पबोधक उभयान्वी अव्यय. पर्याय क्रमांक ब परिणामबोधक उभयान्वी अव्यय. पर्याय क्रमांक क आहे संकेतबोधक उभयान्वी अव्यय. आणि पर्याय क्रमांक ड आहे कारणबोधक उभयान्वी अव्यय. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क संकेतबोधक उभयान्वी अव्यय. माझा पहिला क्रमांक आला की मी पेढे वाटेन. कोणत्या अव्ययाचा प्रकार आहे तर संकेतबोधक उभयान्वी अव्यय. पर्याय क्रमांक क याचे योग्य उत्तर असणार आहे. तर पुढचा प्रश्न पाहूया. दिलेल्या वाक्यातील प्रयोग ओळखा. तू गाईला घालविलेस. तू गाईला घालविलेस. तर या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. तर पर्याय क्रमांक अ आहे कर्तृभाव संकर प्रयोग. ब आहे कर्तरी प्रयोग. क आहे भावे प्रयोग. आणि ड आहे कर्तृ कर्म संकर प्रयोग. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ कर्तृभाव संकर प्रयोग. तू गाईला घालवलेस याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ कर्तृभाव संकर प्रयोग. पुढचा प्रश्न, मध्यम पद लोपी समासाचा योग्य पर्याय ओळखा. तर पर्याय क्रमांक अ मुखकमल. पर्याय क्रमांक ब चुलत सासरा. पर्याय क्रमांक क काव्यामृत. आणि पर्याय क्रमांक ड आहे गजानन. तर मध्यम पद लोपी समासाचा योग्य पर्याय ओळखायचा आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब चुलत सासरा. पुढचा प्रश्न, समास ओळखा. तर समास ओळखायचा आहे. निसर्ग निर्मित चोरभय गणपती कालाचातुर्य. तर या 4 शब्दाचा समास ओळखायचा आहे. पहिला पर्याय आहे उपपद तत्पुरुष समास. ब आहे कर्मधारय समास. क आहे नत्र तत्पुरुष समास. आणि ड आहे विभक्ती तत्पुरुष समास. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड विभक्ती तत्पुरुष समास. निसर्ग निर्मित चोरोभय गणपती आणि कलाचातुर्य या शब्दाचा समास कोणता आहे तर विभक्ती चतुर्य विभक्ती तत्पुरुष समास. पर्याय क्रमांक ड. पुढचा प्रश्न, तद्भाव शब्द नसणारा पर्याय ओळखा. तर पर्याय क्रमांक अ आहे भगवान. ब आहे घास. क आहे काम. आणि ड आहे कोवळा. तर तद्भाव शब्द नसणारा पर्याय ओळखा. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ भगवान. पुढचा प्रश्न, फारसी भाषेतील शब्दांचा गट ओळखा. तर फारसी भाषेतील शब्दांचा गट ओळखायचा आहे. तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक अ बिजागरे हापूस कोबी. पर्याय क्रमांक ब कोरडा वकील डोंगर. पर्याय क्रमांक क आहे खाना सामान पेशवा. आणि पर्याय क्रमांक ड आहे दलाल झुरळ नकाशा. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क खाना सामान पेशवा हा फारसी भाषेतील शब्दांचा गट आहे. पुढचा प्रश्न पाहूया. दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा. तर दिलेलं खाली एक वाक्य दिलेलं आहे त्या वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. तर वाक्य पाहूया. आमचे बाबा काबाड कष्ट करतात म्हणून आम्ही शिकलो. तर या वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक अ संयुक्त वाक्य. ब आहे मिश्र वाक्य. क आहे विद्यार्थी वाक्य. आणि ड आहे मिश्र केवल वाक्य. तर
तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, संयुक्त वाक्य. आमचे बाबा काबाड कष्ट करतात म्हणून आम्ही शिकलो. तर कोणत्या वाक्याचा प्रकार आहे हा? तर हा संयुक्त वाक्याचा प्रकार आहे. पर्याय क्रमांक अ. पुढचा प्रश्न वाक्यातील उद्देश ओळखा. तर वाक्य आहे शिकारी लोकांना आपल्या बंदुकीचा भारी अभिमान असतो. तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक अ शिकारी, पर्याय क्रमांक ब बंदूक, पर्याय क्रमांक क लोकांना, पर्याय क्रमांक ड अभिमान. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड अभिमान. तर शिकारी लोकांना आपल्या बंदुकीचा भारी अभिमान असतो. त्या वाक्यातील उद्देश कोणता आहे तर अभिमान. पुढील प्रश्न पाहूया. बोटावर नाचवणे म्हणजे काय? तर पर्याय क्रमांक अ आहे आपल्या इच्छेप्रमाणे दुसऱ्याला वागवणे, पर्याय क्रमांक ब दोष देणे, पर्याय क्रमांक क गोंधळून जाणे आणि पर्याय क्रमांक ड आहे पूर्णपणे मोहून टाकणे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ आपल्या इच्छेप्रमाणे दुसऱ्याला वागवणे म्हणजेच बोटावर नाचवणे होय. तर पर्याय क्रमांक अ याचे योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूया. घटनेच्या कोणत्या कलमानुसार राज्याच्या महाधिवक्ताची तरतूद करण्यात आलेली आहे? तर पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक अ आहे 155, ब 165, क 175 आणि ड 185. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब 165. तर कलम 165 नुसार आपल्या राज्याचा महाधिवक्त्याची तरतूद करण्यात आलेली आहे. मित्रांनो हा प्रश्न कंबाईनमध्ये गेल्या वर्षीच विचारण्यात आलेला आहे. कंबाईन ग्रुप बी आणि सीला म्हणजेच MPSCचा हा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न. गोंदिया जिल्ह्यातून खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग जात नाही असं विचारण्यात आलेलं आहे. तर पर्याय क्रमांक अ आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53, पर्याय क्रमांक ब राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753, पर्याय क्रमांक क राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 543 आणि पर्याय क्रमांक ड आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 243. तर गोंदिया जिल्ह्यातून कोणता राष्ट्रीय महामार्ग जात नाही? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 243. तेव्हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 243 हा जो महामार्ग आहे तो गोंदिया या जिल्ह्यातून जात नाही. म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 हा देखील गोंदिया जिल्ह्यातून जातो, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 हा देखील गोंदिया जिल्ह्यातून जातो आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 543 हा देखील, हे तीनही राष्ट्रीय महामार्ग गोंदिया जिल्ह्यातून जातात. परंतु राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 243 हा गोंदिया जिल्ह्यातून जात नाही. पुढचा प्रश्न. खालीलपैकी अचूक विधान ओळखा. अचूक म्हणजेच बरोबर विधान ओळखायचं आहे. तर पर्याय पाहूयात. पर्याय क्रमांक अ आहे गोंदिया जिल्ह्यात 3 नगर परिषद, 5 नगरपंचायत व 8 पंचायत समित्या अस्तित्वात आहेत. पर्याय क्रमांक ब आहे गोंदिया जिल्ह्यात 5 नगर परिषद, 3 नगरपंचायती व 8 पंचायत समित्या अस्तित्वात आहेत. पर्याय क्रमांक क आहे गोंदिया जिल्ह्यात 3 नगर परिषद, 8 नगरपंचायती व 5 पंचायत समित्या अस्तित्वात आहेत. आणि पर्याय क्रमांक ड आहे वरीलपैकी एकही नाही. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. तर लक्षात ठेवा गोंदिया जिल्ह्यामध्ये 3 नगर परिषद, 5 नगरपंचायती व 8 पंचायत समित्या अस्तित्वात आहेत.
म्हणजेच पर्याय क्रमांक याचे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेली आहे? तर पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक आहे कॅनडा, ब जापान, क चीन आणि ड आहे जर्मनी. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब जापान. तर जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा 2024 जापान या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, सन 2024 साली इटलीत झालेली G7 संघटनेची शिखर परिषद ही कितवी शिखर परिषद होती? तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक 45वी, ब 60वी, क 50वी आणि ड 55वी. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क 50वी. मित्रांनो, 2024 साली इटलीमध्ये G7 शिखर संघटनेची शिखर परिषद झालेली होती, ती 50वी शिखर परिषद होती. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न पाहूया. गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव राष्ट्रीय उद्यानाची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे? तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1965 साली, पर्याय क्रमांक ब 1975 साली, पर्याय क्रमांक क 1985 साली आणि पर्याय क्रमांक ड 1995 साली. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब 1975 साली. तर गोंदिया जिल्ह्यामध्ये जे नवेगाव हे राष्ट्रीय उद्यान आहे, या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1975 साली झालेली आहे. पुढचा प्रश्न, गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह जलसिंचन प्रकल्प कोणत्या नदीवर तयार करण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक अ गाढवी नदी, पर्याय क्रमांक ब बाग नदी, पर्याय क्रमांक क वैनगंगा नदी आणि पर्याय क्रमांक ड आहे चूलबंद नदी. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ गाढवी नदी. मित्रांनो, गोंदिया जिल्ह्यामधील इटियाडोह हा जो जलसिंचन प्रकल्प आहे, तो गाढवी नदी या नदीवर तयार करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, कुसुमाग्रज या टोपण नावाने काव्य लेखन करणाऱ्या लेखकाचे नाव काय होते? कुसुमाग्रज. तर पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक 20 खांडेकर, पर्याय क्रमांक ब वि वा शिरवाडकर, पर्याय क्रमांक क आहे विंदा करंदीकर आणि पर्याय क्रमांक ड आहे न ची केळकर. तर मित्रांनो, कुसुमाग्रज या टोपण नावाने कोणाला ओळखलं जातं? तर पर्याय क्रमांक ब वि वा शिरवाडकर. वि वा शिरवाडकर हे कुसुमाग्रज या टोपण नावाने काव्यलेखन करणारे लेखक आहेत. पुढचा प्रश्न, सन 2011च्या जनगणनेनुसार गोंदिया जिल्ह्याकरिता लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटर किती आहे? किती होती? तर पर्याय क्रमांक अ 253, ब 254, क 255 आणि ड आहे 256. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ 253. पुढचा प्रश्न, नक्षलवादाचा उगम कोणत्या राज्यातून झालेला आहे? तर पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक अ मध्य प्रदेश, ब पश्चिम बंगाल, क महाराष्ट्र आणि ड छत्तीसगड. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब पश्चिम बंगाल.
तर नक्षलवादाचा उगम कोणत्या राज्यातून झालेला आहे? तर पश्चिम बंगाल. पुढील प्रश्न पाहूया. तिरोडा येथील अदानी पॉवर प्लांटची क्षमता किती आहे? तर पर्याय क्रमांक अ आहे 3000 मेगावॅट, पर्याय क्रमांक ब 3200 मेगावॅट, पर्याय क्रमांक क 3300 मेगावॅट आणि पर्याय क्रमांक ड 3600 मेगावॅट. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क 3300 मेगावॅट. तर तिरोडा येथील अदानी पॉवर प्लांटची क्षमता किती आहे? तर पर्याय क्रमांक क 3300 मेगावॅट. पुढचा प्रश्न. नीट या भारतातील वैद्यकीय जागांसाठी घेतल्या जाणाऱ्या पात्रता प्रवेश परीक्षेच्या नावाचे पूर्ण रूप काय आहे? म्हणजेच मित्रांनो, इथे नीट या परीक्षेचा फुल फॉर्म विचारलेला आहे. तर पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक अ आहे नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट, पर्याय क्रमांक ब आहे नॅशनल एज्युकेशन एंट्रन्स टेस्ट, पर्याय क्रमांक क आहे नॅशनल एन्हान्समेंट कम लर्निंग टेस्ट आणि पर्याय क्रमांक ड आहे नॅशनल एज्युकेशन एन्हान्समेंट टेस्ट. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट हा नीट या परीक्षेचं पूर्ण रूप आहे. पर्याय क्रमांक अ. पुढचा प्रश्न. भारतीय दंड संहिता या कायद्याला कुठल्या नव्या कायद्याने बदलण्यात आले आहे? तर पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक अ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, पर्याय क्रमांक ब भारतीय न्याय संहिता, पर्याय क्रमांक क भारतीय साक्ष्य संहिता, पर्याय क्रमांक ड भारतीय नागरिक न्याय संहिता. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब भारतीय न्याय संहिता. पुढचा प्रश्न पाहूया. नुकतेच गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणत्या जहाल नक्षलवाद्याने सपनतीक आत्मसमर्पण केले आहे? तर पर्याय क्रमांक अ आहे पहाड सिंग, पर्याय क्रमांक ब कैलास, पर्याय क्रमांक क हेडमा आणि पर्याय क्रमांक ड गिरीधर. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड गिरीधर. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम उभारण्यात आले आहे? तर पर्याय क्रमांक अ आहे रूरकेला, पर्याय क्रमांक ब रायपूर, पर्याय क्रमांक क भोपाळ आणि पर्याय क्रमांक ड पाटणा. तर बिरसा मुंडा स्टेडियम कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे? तर पर्याय क्रमांक अ रूरकेला. पुढचा प्रश्न. भारतीय न्याय संहिता कोणत्या तारखेपासून लागू झाला? तर पर्याय आहे पर्याय क्रमांक अ 1 जून 2024, ब आहे 1 जुलै 2024, क आहे 1 जून 2023 आणि ड आहे 1 जुलै 2023. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब 1 जुलै 2024. पुढचा प्रश्न. राष्ट्रीय क्रीडा दिवस कोणत्या खेळाडूच्या जन्मदिवशी साजरा केला जातो? तर पर्याय क्रमांक अ आहे कपिल देव, पर्याय क्रमांक ब खाशाबा जाधव, पर्याय क्रमांक मेजर ध्यानचंद आणि पर्याय क्रमांक ड विश्वनाथन आनंद. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क मेजर ध्यानचंद. महत्त्वाचा प्रश्न आहे. राष्ट्रीय क्रीडा दिवस हा जो दिवस आहे तो मेजर ध्यानचंद या खेळाडूच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न पाहूया. तुर्की सिरिया भूकंपानंतर सिरिया आणि तुर्कीला मदत करण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबविले होते? तर पर्याय क्रमांक अ ऑपरेशन दोस्त,
पर्याय क्रमांक ब ऑपरेशन अजय, पर्याय क्रमांक क ऑपरेशन कवच आणि पर्याय क्रमांक ड आहे ऑपरेशन अलर्ट. तर तुर्की आणि सिरिया यांच्या भूकंपानंतर सिरिया आणि तुर्कीला मदत करण्यासाठी भारत सरकारनं कोणतं ऑपरेशन राबविलं होतं? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ऑपरेशन दोस्त. पुढचा प्रश्न, भारतीय क्रिकेट संघाचा नवोदित मुख्य प्रशिक्षक म्हणून खालीलपैकी कोणत्या खेळाडूची नेमणूक करण्यात आली आहे? तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक अ राहुल द्रविड, पर्याय क्रमांक ब गौतम गंभीर, पर्याय क्रमांक क अजय जडेजा आणि पर्याय क्रमांक ड आहे अजित आगरकर. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब गौतम गंभीर. पुढचा प्रश्न, कोणाला अणुबॉम्बचे जनक मानले जाते? मित्रांनो, अणुबॉम्बचे जनक कोणाला म्हणले जाते? तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक अ निकोलस कोल्ट, ब आहे जो रॉबर्ट ओपनहाइमर, क आहे अल्फ्रेड नोबेल आणि ड आहे राफेल नदाल. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब जो रॉबर्ट ओपनहाइमर. तर यांना अणुबॉम्बचे जनक मानले जाते. पुढचा प्रश्न, 1 किलो बाईट म्हणजे किती बाईट? तर पर्याय क्रमांक अ 1000, पर्याय क्रमांक ब 986, पर्याय क्रमांक क 1024 आणि पर्याय क्रमांक ड आहे 1086. तर 1 किलो बाईट म्हणजे किती बाईट? तर पर्याय क्रमांक क 1024 बाईट. पुढचा प्रश्न, टिंबटिंब या रेल्वे मार्गास महाराष्ट्र एक्सप्रेस म्हणतात. तर कोणत्या रेल्वे मार्गास महाराष्ट्र एक्सप्रेस असं म्हणतात? तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक अ धुळे कोलकाता, पर्याय क्रमांक ब कोल्हापूर नागपूर गोंदिया, पर्याय क्रमांक क मुंबई कोल्हापूर आणि पर्याय क्रमांक ड मुंबई सिकंदराबाद. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब कोल्हापूर नागपूर गोंदिया या रेल्वे मार्गास महाराष्ट्र एक्सप्रेस असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न, तेलंगणा सरकारने नक्षलवाद्याच्या बंदोबस्तासाठी हे दल स्थापन केले आहे. तर कोणतं दल स्थापन केलेलं आहे? तर पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक अ आहे ग्रे हाऊंड दल, पर्याय क्रमांक ब स्पेशल टास्क फोर्स, पर्याय क्रमांक क कोब्रा बटालियन आणि पर्याय क्रमांक ड आहे C-16. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ ग्रे हाऊंड दल. तर तेलंगणा सरकारने नक्षलवाद्याच्या बंदोबस्तासाठी हे दल स्थापन केलेलं आहे. तर त्याचं नाव काय आहे? ग्रे हाऊंड दल, पर्याय क्रमांक अ. पुढचा प्रश्न, व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे खालील कोणता रोग होतो? तर व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता आहे? तर पर्याय क्रमांक अ आहे रातआंधळेपणा, ब बेरीबेरी, क स्कर्वी आणि ड आहे मूळदोष. मित्रांनो, लक्षात ठेवा, व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे मूळदोष हा रोग होतो. पुढचा प्रश्न, सेस्मोग्राफ हे यंत्र कशाची तीव्रता मोजण्यासाठी वापरतात? सेस्मोग्राफ. तर पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक अ भूकंप, पर्याय क्रमांक ब वाऱ्याचा वेग, पर्याय क्रमांक क हवेतील दाब आणि पर्याय क्रमांक ड आहे मानवी रक्तदाब. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ भूकंप. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, सेस्मोग्राफ हे जे एकक आहे हे यंत्र भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी वापरले जाते.